नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर 10वीची परीक्षा झालेली आहे, रिझल्ट पण लागलाय आणि आता तयारी सुरू आहे ती म्हणजे 11वीच्या ॲडमिशनची, बरोबर? मग आता कॉलेज कुठले घ्यायचं किंवा फॉर्म कसे भरायचे हे सगळं तर तुम्ही करत आहातच, पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे असा तो डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम. यासाठी कारण डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे अगदी तुमच्याकडे मार्क्स खूप छान आहेत, कॉलेज तुम्ही निवडले, सगळं काही झालंय, पण तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट नसेल तरी पण तुमचं ऍडमिशन होऊ शकणार नाही किंवा डिले होऊ शकतं. त्याच्यामुळे ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही पण पाहायचे आणि मित्रांसोबत शेअर करा आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या घरामध्ये असतील याची खात्री करून घ्या. सो लेटेस्ट हे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत आणि नसतील तर काय करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आधार कार्ड. तुमच्या सगळ्यांकडे आधार कार्ड असणारच आहे, असलंच पाहिजे. आधार कार्डमध्ये काही चुका असतील म्हणजे लाईक नावामध्ये स्पेलिंगमध्ये काही चूक आहे किंवा बर्थ डेटमध्ये काही मिस्टेक आहे, अजून काही मिस्टेक आहे, तर हे सगळं अपडेट करून घ्या आधार कार्ड. कारण परत जेव्हा आपण एंट्रन्स एक्झाम देणार आहोत आफ्टर 12th असेल किंवा 12th नंतर कुठे ऍडमिशन घेणार असू तर त्या केसमध्ये आधार कार्डचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे आणि मिस्टेक्स असतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या सुधारून घ्या, अपडेट करून घ्या. कारण साधारणतः आधार कार्डला अपडेट व्हायला साधारणतः 15 दिवस ते 1 महिन्याचा वगैरे काही वेळ लागतो. त्याच्यामुळे आत्ताच या तयारीला लागा, कारण ऍडमिशन होईपर्यंत आता तुमच्याकडे 1 महिना आहे हातामध्ये. सो त्याच्यामुळे आत्ताच हे सगळे अपडेट करून घ्या. अजून एक आहे ते म्हणजे फोटो. काही जणांचा फोटो फारच जुना असतो, म्हणजे अगदीच फर्स्ट सेकंड स्टँडर्डचा वगैरे असतो, तर तुम्ही तो सुद्धा अपडेट करून घेऊ शकता. अगदी कंपल्सरी नाहीये, बट तुम्हाला कधीतरी अपडेट करावं लागणारच आहे. म्हणजे 12th नंतर असो किंवा लाईक साधारणतः कॉलेजमध्ये वगैरे गेल्यानंतर असो 12th नंतर, बट कधीतरी करावं लागणारच आहे. सो आत्ताच त्यासोबत फोटो पण अपडेट करून घ्या. सो हे झालं आधार कार्डबद्दल. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला वगैरे जाता तेव्हा तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स कॉपी सबमिट करायची असते. ओरिजिनल द्यायचं नसतं ऑफकोर्स. सो तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी सबमिट करायची असते. सो हे तुम्हाला आता पुढे लागणारच आहे आधार कार्डची झेरॉक्स. त्याच्यामुळे आधार कार्डचे खूप सारे झेरॉक्स काढून घ्या, जेणेकरून पुढे पण तुम्हाला लागणार आहेतच. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. अर्थात हे तुमच्याकडे आता नसणार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाल 10ची मार्कशीट आणि 10चं सर्टिफिकेट घ्यायला, तेव्हा तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड केलं जातं. ते तुम्हाला कॉलेज नाही शाळा देणार आहे. ठीक आहे. हे जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे हे का महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती तुमची बर्थ डेट असते आणि म्हणजे ऍक्च्युली आपण त्याला ॲज अ जन्माचा दाखला म्हणून पण यूज करू शकतो. दुसरी गोष्ट याच्यावरती तुमचं जन्म ठिकाण असतं, जे की महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ते आत्ता मिळालं की तुम्ही ते 11वीच्या कॉलेजमध्ये सबमिट करणार आहात. त्याच्यामुळे परत तुम्हाला ते आफ्टर 12th नंतर पुन्हा मिळेल. ठीक आहे. बट आता सबमिट करण्याआधी त्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचे खूप सारे झेरॉक्स काढून ठेवा, कारण हा ॲज अ म्हणजे बर्थ डेटचा दाखला वगैरे जो तुम्हाला कुठलेही इतर डॉक्युमेंट काढायचे असतील, लाईक पासपोर्ट काढायचा आहे किंवा जे काही काढायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही याला यूज करू शकता. त्याच्यामुळे कारण तुम्हाला ओरिजिनल कॉपी सबमिट करावी लागते तुमच्या 11वीच्या कॉलेजेसमध्ये. त्याच्यामुळे आता त्याच्या खूप सारे झेरॉक्स काढून घ्या. पॉसिबल असेल तर तुमच्या शाळेच्या प्रिन्सिपलकडून त्याच्यावरती ट्रू कॉपीचा स्टॅम्प मारून घ्या. इव्हन प्रिन्सिपलकडूनच मारलं पाहिजे असं नाहीये, तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसरकडून वगैरे तो मारून घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्हाला ट्रू कॉपीचा स्टॅम्प मारून घ्यायचा आहे. याचा अर्थ झेरॉक्स आहे पण ती सत्यप्रतीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो हे तुम्ही करून ठेवा. आणि हा जो काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचा म्हणजे झेरॉक्सचा जो काही बंच असेल तो बंच तुम्ही पुढे नेक्स्ट म्हणजे 12वी नंतर पण कधी तुम्हाला उपयोगी पडलं, म्हणजे कधी तुम्हाला कुठे बर्थचं प्रूफ दाखवायचं आहे तर त्यासाठी पण उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला याचं झेरॉक्सेस काढून ठेवायचे आहेत खूप सारे, कारण परत तुम्हाला हे नाही मिळणार 11वी 12वी होईपर्यंत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बर्थ सर्टिफिकेट. काहींच्याकडे बर्थ सर्टिफिकेटच्या डॉक्युमेंट्सचा झेरॉक्स वगैरे काही असतं तर ठीक आहे, तुम्ही ते सुद्धा सबमिट केलं तरी पण चालतं. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण त्याचसाठी आहे, बर्थच्या प्रूफसाठी, आणि आपलं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते पण त्यासाठीच आहे. म्हणजे दोघांपैकी काही पण एक असेल तरी पण चालणार आहे. दोघांची गरज नसते, काही पण एक चालतं. ठीक आहे. सो जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल इधर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा इधर बर्थ सर्टिफिकेट, दोघांपैकी काही पण चालणार आहे ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे SSCचा मार्कशीट आणि सर्टिफिकेट. आता सध्या तुमच्याकडे नसेल कारण अजून मे बी स्कूल्सने द्यायला सुरुवात केली नाहीये, बट हे तुम्हाला स्कूलकडून मिळतं. तुम्हाला दोन्ही पण मिळणार आहे, मार्कशीट पण आणि सर्टिफिकेट पण. फरक हा आहे की सर्टिफिकेटवरती तुमची बर्थ डेट असणार आहे, तुमचं बर्थ प्लेस पण असणार आहे. ठीक आहे. बट मार्कशीटवरती फक्त मार्क्स असतात आणि सब्जेक्टचं नाव ऑफकोर्स. बट तुमच्या सर्टिफिकेटवरती या 2 एक्स्ट्रा गोष्टी असल्यामुळे अगेन इन केस तुम्हाला कुठे बर्थचं प्रूफ द्यायचं आहे तर तुम्ही आफ्टर म्हणजे तुमचे 10th नंतर 12th नंतर कुठेही तुम्हाला बर्थचं प्रूफ द्यायचं असेल तर तुम्ही SSCचं सर्टिफिकेट पण यूज करू शकता. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे दोन्ही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. 11च्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला दोघांच्या हे झेरॉक्स कॉपीज सबमिट करावे लागतात, सर्टिफिकेटच्या पण आणि मार्कशीटच्या पण. ठीक आहे. सो हे दोन्ही महत्त्वाचं आहे. आणि हे आता नाही तर तुम्हाला पुढे आफ्टर 12th नंतर पण तुम्ही कुठल्याही एक्झामला बसा, कुठेही ॲडमिशन घ्या, तुम्हाला अगेन हे दोन्ही पण डॉक्युमेंट्स लागणार आहेतच.
नेक्स्ट आहे EWS सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. आता हे EWS काय असतं, तर जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत किंवा जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट असतं. म्हणजे तुमच्यासाठी एक पर्टिक्युलर कोटा डिसाइडेड असतो. जसं की बाकी कास्टला रिझर्वेशन आहे, ओपनला रिझर्वेशन नाहीये, बट ओपनकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला थोडासा बेनिफिट मिळू शकतो फीजमध्ये वगैरे. ठीक आहे, कुठे मिळेल, जर तुमचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर. प्रायव्हेट कॉलेजमध्ये हे कन्सिडर नाही केलं जात. ठीक आहे, सो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला याचा बेनिफिट होऊ शकतो. आता EWS सर्टिफिकेट कोण काढू शकतं? पहिली गोष्ट, तुमची कास्ट ओपन असली पाहिजे किंवा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असले पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे, वार्षिक उत्पन्न जे आहे तुमच्या कुटुंबाचं, तर ते 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. 8 लाखच्या खाली. ठीक आहे, 8 लाखांच्या खाली असलं पाहिजे तरच तुम्ही EWS सर्टिफिकेट इश्यू करू शकता किंवा काढू शकता. दुसरी गोष्ट, इन्कम सर्टिफिकेट ते कोणालाही मिळतं, म्हणजे कितीही उत्पन्न असलं तरी पण मिळतं. पण त्याचा यूज कधी होतो, जेव्हा तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असेल तरच त्याचा यूज होतो. तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढण्याआधी इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं. इन्कम सर्टिफिकेटचा प्रूफ दाखवून तुम्ही EWS सर्टिफिकेट काढू शकता. कसं काढायचं, कुठून मिळतं, हे सगळं तुम्ही कोणत्याही एखाद्या ज्या ठिकाणी सायबर कॅफे वगैरे असते किंवा जिथे हे सगळे डॉक्युमेंट्स इश्यू केले जातात गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल प्रमाणे, तिथे जाऊन तुम्ही याच्याबद्दल अजून एन्क्वायरी करू शकता. तहसीलदाराची वगैरे साईन याच्यावरती घ्यावी लागते. जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर असतील त्यांची साईन वगैरे लागते. ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, बट अॅन्युअल इन्कम 8 लाखच्या बिलो असेल तरच याचा बेनिफिट आहे. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. ओपन शिवाय इतर कोणतीही कास्ट जर असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुम्हाला तो पर्टिक्युलर जे काही कोटाचा बेनिफिट असेल तर तो पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओपन सोडून कोणत्याही कास्ट असेल तर त्यासाठी. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेटसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, पॅरेंट्सचं पाहिजे की कोणाचं पाहिजे, हे सगळं तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन वगैरे म्हणजे एन्क्वायरी वगैरे करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे सर्टिफिकेट काय आहे, जर तुम्ही कास्टमध्ये आहात, ओपन नाही, ओपन सोडून इतर कोणत्याही कास्टमध्ये आहात आणि अगेन तुमचं अॅन्युअल इन्कम हे 8 लाखच्या खाली आहे, 8 लाखांच्या खाली आहे, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं. अगेन तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल पण तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला त्या कास्टचे बेनिफिट फीजच्या दृष्टिकोनातून म्हणते मी, फीज वगैरे कमी होत नाही जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर. त्याच्यामुळे जर तुम्हाला फीजमध्ये काही बेनिफिट हवं असेल तर तुमच्याकडे NCL सर्टिफिकेट म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलेच पाहिजे. ठीक आहे, अगेन तुम्हाला हे काढण्यासाठी पण तुमचे इन्कमचे प्रूफ वगैरे सबमिट करावे लागतील. त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल गव्हर्नमेंटच्या सेंटर्समधून वगैरे आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला NCL मिळेल. ओके, सो इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे ओपन कास्टसाठी इन्कम सर्टिफिकेट आहे त्याप्रमाणे इतर कास्टसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. इट्स लाईक इन्कम सर्टिफिकेट ओनली. नेक्स्ट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट हे सांगते की तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. आता तुम्हाला म्हणजे याचा बेनिफिट होईल, पण याच्यासोबतच तुम्ही जर MST CET एक्झाम देणार असाल आफ्टर 12th नंतर सायन्समधून जर तुम्ही MST CET एक्झाम देणार असाल तर त्या टेस्ट नंतर तुम्हाला जर ऍडमिशन हवं आहे तर कंपल्सरी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असलेच पाहिजे जर तुम्ही त्या एक्झामच्या स्कोरच्या बेसिसवरती ऍडमिशन घेणार असाल तर. आणि ते काय कशामुळे कळतं की तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, डोमिसाईल सर्टिफिकेटने. आता तुम्ही सध्या 18 इयर्सच्या खाली आहात त्याच्यामुळे तुमचं स्वतःचं डोमिसाईल नाही निघणार, पण तुमचे पेरेंट्स असतील, तुमचे फादर आहेत, ग्रँडफादर आहेत, त्यांचं तुमच्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे. आणि म्हणजे ॲटलिस्ट फादर किंवा ग्रँडफादर दोघांपैकी एकाचं किंवा फक्त फादरचं पण चालणार आहे. सो फादरचं डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याच्या आधारे हे कन्फर्म होतं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात किंवा महाराष्ट्रामध्ये एक साधारणतः काहीतरी 15 वर्षांपासून वगैरे राहत आहे. ठीक आहे, सो तुम्हाला हे तहसीलदार ऑफिसच्या कडून वगैरे मिळतं. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट ऑफकोर्स तुमचे छानशा सुंदर चेहऱ्याचे फोटो असले पाहिजेत. फोटोशिवाय कोणतंच काम नाही होत. सो छान फोटोज काढून घ्या, रिसेंट काढा शक्यतो फोटो. आणि आता फोटो जे काढाल तेच तुम्हाला 12th मध्ये खूप ठिकाणी यूज करायचे आहेत. प्रत्येक एक्झामच्या फॉर्मसाठी तुम्हाला फोटो भरावा लागतो. प्रत्येक वेळी ऍडमिशनच्या दरम्यान प्रचंड फोटो द्यावे लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला आता फोटो काढायचे आहेत. रिसेंट फोटो काढा, छान सुंदर मस्त मेकअप वगैरे करून झटाकाटक एकदम आणि फोटो वगैरे काढून घ्या. फोटो शक्यतो काढताना एक तुमचे जे प्रॉपर फेस आहे तो दिसला पाहिजे, दोन्ही कान वगैरे दिसले पाहिजेत, अशा साधारणतः पोजमध्ये फोटो काढायचा आहे. पोज वगैरे देऊन काढू नका, सिंपल फोटो असला पाहिजे, फॉर्मल फोटो दिसला पाहिजे. ठीक आहे, सो ऍडमिशन फॉर्म जेव्हा तुम्ही पूर्ण भरणार आहात, आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल 11th साठी, नेक्स्ट तुम्ही पूर्ण ऍडमिशन फॉर्म भराल, कॉलेजची नावं वगैरे टाकाल, लिस्ट पूर्ण भराल. तर ते प्रत्येक फॉर्म भरून झाल्यानंतर वरती तुमच्याकडे ऑप्शन असतो सेव्ह ॲज, प्रिंट आउटचं वगैरे. तर प्रत्येक गोष्ट सेव्ह करून ठेवायची आहे. ते नसेल होत तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. तुमच्याकडे काहीतरी एक प्रूफ असलं पाहिजे तुम्ही फॉर्म भरल्याचा वगैरे. नेक्स्ट आहे की तुम्ही एकदा कॉलेज फ्रीज केल्यानंतर, फ्रीज म्हणजे काय, तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं आहे, त्या नावासमोर तुम्ही फ्रीज करता, म्हणजे हे कॉलेज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये नाही जायचंय, तुम्हाला हे कॉलेज पाहिजे. सो एकदा तुम्ही कॉलेज फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेज कन्फर्म केल्याचा एक
अगेन एक पेज तुमच्या समोर येतं, त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तुम्ही जेव्हा ॲडमिशनला जाल तेव्हा तुम्हाला तो जो फॉर्म आहे तो घेऊन जायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ती जी काही प्रिंटआउट आहे कॉलेज सबमिट केल्यानंतर किंवा कॉलेज भरल्यानंतर, कॉलेज अप्रूव्ह केल्यानंतर, कन्फर्म केल्यानंतर ती जी प्रिंटआउट आहे ती तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळेस घेऊन जायची आहे. दुसरी गोष्ट, ते झाल्यानंतर तुमच्याकडून फॉर्म वगैरे भरून घेतला जातो कॉलेजमध्ये. तुम्ही ॲक्च्युअली ॲडमिशनला गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही डिटेल्स असतात तुमचे, अगेन भरायचे असतात. तुम्ही विषय कोणते घेणार आहात, ऑप्शनल कोणते घेणार आहात वगैरे वगैरे, तर हे सगळं तुम्हाला तिथे कॉलेजमध्ये जाऊन करायचं असतं. ओके, सो येस दॅट्स इट. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ॲडमिशनच्या दरम्यान लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप की तुम्हाला एक प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली असेल, कोणते डॉक्युमेंट्स हवे आहेत, कोणते नको आहेत, आणि हे एक आयडियल प्रूफ आहे. अजून तुमच्याकडे एक्स्ट्रा काही पासपोर्ट असेल, पॅन कार्ड वगैरे असेल, मे बी मायनरचं पॅन कार्ड पण निघतं. सो पॅन कार्ड कदाचित असेल तर रेअर केस आहे ही, कारण 18च्या नंतर आपण पॅन कार्ड वगैरे सगळं काढतो. बट असेल तर त्याची एखादी झेरॉक्स असेल तर काढून ठेवा. पासपोर्ट पण असेल तर झेरॉक्स काढून ठेवा, लागलं कुठे तर सबमिट करायचं. बट ॲक्च्युली लागत नाही, बट ठीक आहे, कधी कधी काही इश्यू आला लागलं तर तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे, बाकी सगळ्या डॉक्युमेंट्सच्या तुम्हाला झेरॉक्सच लागतात. फक्त आणि फक्त जे आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ते मात्र तुम्हाला ओरिजिनल सबमिट करावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्या खूप सारे झेरॉक्स काढून ठेवा किंवा मोबाईलमध्ये स्कॅनरमध्ये स्कॅन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही परत कधी लागलं तर प्रिंटआउट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी वाटला असेल आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ॲडमिशन, फॉर युअर फ्युचर, अँड बाय.